पुढची बातमी आपण पाहूयात। पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे पहाटेची महापूजा आणि आरती संपन्न झाली। त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनाला खुलं करण्यात आलं। यातच पहाटेपासून भाविकांच्या वतीने मंदिरामध्ये हर हर महादेवचा जयघोष केला जातोय। आणि थेट भीमाशंकर मंदिराच्या गाभाऱ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूया। पवित्र श्रावण मासाचा पहिला सोमवार या ठिकाणी सुरू होतो आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर परिसर खऱ्या अर्थानं भक्तिभावाच्या या अलोट गर्दीने खऱ्या अर्थानं या ठिकाणी दुमदुमलेला आहे। आपण पाहू शकतो की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकरचं खऱ्या अर्थानं पूजन भाविक भक्तांच्या शुभ हस्ते होत आहे। या पार्श्वभूमीवरती लाखो भाविक भक्त 15 किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग असेल तर 2 ते 2.5 किलोमीटर या ठिकाणी भाविक खूप मोठ्या संख्येने आले। आपल्यासोबत येथील पुजारी आहे, काय सांगाल? खरं तर प्रवीण, या श्रावण मासातला पहिला सोमवार आहे, काय परिस्थिती? यम डाकिनी शाकिनी का समाजे सदैव भीमाधिपत प्रसिद्धम। यम डाकिनी शाकिनी का समाजे निशिव्यमाणविषदाशनिश्च सदैव भीमाधिपत प्रसिद्धम तम शंकरम भक्ती इथं नमामि। पहिले तर श्रावण महिन्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। श्रावण महिना सोमवारच्या सगळ्यांना शुभेच्छा। श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीपासून मंदिर हे पूर्ण वेळ दर्शनासाठी आता चालू करण्यात आलेलं आहे। त्याचा लाभ भक्तांनी घ्यावा। श्रावण महिन्यात या पवित्र शिवलिंगाचं दर्शन करून सगळ्यांनी आपलं जीवन जे आहे काही सुख समृद्धी यांनी आपलं जीवन सदैव व्हावं अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना आहे। आणि सगळ्यांना एकच विनंती आहे, सगळ्यांनी इथे यावं, दर्शन लाईनीत थांबून सगळ्यांनी दर्शन करावं ही सगळ्यांना विनंती आहे। दरेकर, जय महाराष्ट्र। भीमाशंकर कोण?